जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असेल, या ज्या येणाऱ्या निवडणूक आहे त्याची तयारी म्हणून आजच आम्ही रणशिंग त्याचं फुंकलेलं आहे. जयस्वाल साहेबांनी आमच्या खासदारांच्या माझ्या हस्ते स्तंभपूजन केलंय. निवडणूक हा विषय तर आहेच आहे, परंतु हे मदत केंद्र सुद्धा होणार आहे. शेतकऱ्याची परिस्थिती पाहता त्यासाठी याला मदत केंद्र जरी नाव दिलं तरी चालेल. दोन्ही हेतू त्यातून आम्ही साध्य करणार आहोत. फारच घाईत उद्घाटन झालं, म्हणजे की नियोजित होतं की घाईला गेलं? नाही, घाई नव्हती आमची. आम्हाला जेव्हा एखादी निवडणूक लढायची तर ती लढताना पूर्ण ताकदीनिशी कशी लढल्या जाईल त्यासाठी असलेल्या सर्व कार्यकर्त्याची तयारी ही आम्ही करतच असतो 365 दिवस. परंतु आता या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत म्हणून तिथं पोहोचायला कधी कधी नेत्यांना सुद्धा उशीर होतो. तर आजपासून जर सुरुवात केली तर आम्ही या जिल्हा पूर्ण पिंजून काढू, एक एक गावात जाता येईल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून कार्यालय लवकर आणि प्रचार लवकर. निवडणूक सोबळावर लढणार आहात की युतीमध्येच? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की येणारे सर्व निवडणुका आपल्याला महायुतीमध्ये लढायच्या आहेत. महायुतीचा भगवा या सर्व ठिकाणी फडकवायचा आहे म्हणून आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत. परंतु जर वरिष्ठाच्या आदेशाला काही लोकांनी जर केलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. परंतु युतीमध्येच ह्या निवडणुका लढल्या जातील एवढं मात्र खरं आहे. अजित पवार सुद्धा त्याच्यात असणार आहेत? नाही, हे जे सर्व ठरवायचा अधिकार देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे, एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादांना आहे. ते वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय घेतील. निवडणूक महायुतीत लढणार असं सांगताय आणि भाजपचं अजून सुरुवातच नाही, प्रचाराचं काहीच नाही. शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. आम्ही आमचा पक्ष म्हणून काम करतोय. आमच्या पक्षाची भूमिका, आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते एकत्र आणणं, त्यांना निवडणुकीचं तंत्रमंत्र सांगणं, त्यांना त्या कामाला लावणं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. कोणी कधी सुरू करावी याबद्दल आम्ही चर्चा करतच नाही. भाजपही त्यांच्या बैठका घेत आहेत, राष्ट्रवादी त्यांच्या बैठका घेत आहेत आणि म्हणून वेगळं काय आम्ही असं करतोय असं काही समजण्याचं कारणच नाही. शहरामध्ये सर्वाधिक आमदार तुमचे आहेत, खासदार तुमचा आहे. 115 पैकी सन्मानजनक आकडा किती आहे तुमचा? सन्मानजनक आकडा हे आम्ही जेव्हा बैठकीला बसू त्या टायमाला कळेल. आजच्या घडीला त्या आकड्यावर चर्चा करण्यापेक्षा वार्डामध्ये ताकद वाढवणं हा याच्यावर आमचं लक्ष आहे. नाही, पण आतापर्यंत तुमच्याच जागा जास्त असायच्या. आतापर्यंत तुम्ही जास्त जागांवर लढायच्या शहरामध्ये. आम्ही जास्त जागेवर लढायचो हे सगळं इतिहास आहे. म्हणून आता जेव्हा युतीची बोलणी होईल या सगळ्या बाबीचा विचारही केला जातील. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही असू, आम्ही या सर्वांना ते एकमेकाला अंडरस्टँडिंग, विषय एकच राहणार आहे, मुद्दा एकच राहणार आहे की निवडणूक जिंकायची. आणि यासाठी जे जिंकणाऱ्या सीट आहेत त्या कोणत्या पक्षाच्या न पाहता त्यांना ते द्याव्यात आणि त्या निवडून आणाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. आधीच खूप अंडरस्टँडिंग भूमिकेत आहात सध्या. आम्ही अंडरस्टँडिंग मध्येच आहोत. एरवी जागा मागण्यासाठी आक्रमक असतं पक्ष म्हणून विचारतोय. आता हे आक्रमक होणे किंवा जागाची मागणी करणे हे निवडणुकीच्या जेव्हा युतीच्या बैठका होतील त्याच्यानंतर ते आक्रमकता किंवा समंजसपणा आपल्याला पाहायला मिळेल. मोठा भाऊ कोण आहे तुमच्या म्हणजे महापालिकेमध्ये? आम्ही सगळे भाऊ आहोत. तुम्ही आज जे बोर्ड लावलाय त्यावर लिहिलंय की भगवा पुन्हा भडकणार, म्हणजे शिवसेनेचाच महापौर होणार. भगवाला कोणाचा विरोध आहे? भाजपचा आहे, राष्ट्रवादीचा आहे. भगवा हा आमच्या सर्वांचा आहे आणि म्हणून तो डावलांनी फडकला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेवर आम्ही काय करणार आहोत? भगवा फडकवणार आहोत. म्हणजे कुणाचा आहे? सर्वांचा आहे. म्हणून भगव्याच्या विरोधात जो जाईल त्याला गाडण्यासाठी हे आम्ही निवडणूक जिंकणार आहोत. भगवा त्यांचा पण आहे ना, भगवा त्यांचा पण आहे, ते पण म्हणतात भगवा आमचा आहे. मुसाला घेऊन नाचणारे लोक भगवाच्या बद्दल बोलतात. त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना कोणते झेंडे लागतात? आता मुसा लागतोय त्यांना, फुगड्या खेळतायत त्यांच्या बरोबर, एमआयएम लागतोय त्यांना. आजकाल त्यांची युती एमआयएम बरोबर होते म्हणून त्यांनी भगव्याची भाषा करूच नाही. भगवा हा त्यांचा राहिलेलाच नाहीये. आव आणून आता तुमच्याकडे भगवा हे राहणार नाही एवढं मात्र निश्चित. शिवसेना पक्ष आणि चिन्ह याची जी सुनावणी होती पुढे ढकलली आहे, 12 नोव्हेंबरला होणार आहे. पण असं त्यांच्याकडून दावा केला जातोय की आम्हाला न्याय मिळेल आणि चिन्ह आणि पक्ष आम्हाला परत. न्यायालयामध्ये कोणतीही लढाई लढत असताना असलेला पुरावे किंवा तुम्हाला
तुम्ही जेव्हा संघटना बांधतात किंवा तुम्ही जेव्हा वेगळे होतात त्या टायमाला असलेली घटना निवडणुकीची ते जी काही ते परिपूर्ण केली असेल तर निकाल त्यांच्या बाजूने लागला. आम्ही आमच्यातर्फे पूर्ण तयारी केलेली होती, आमची तयारी पूर्ण झालेली होती आणि त्या पद्धतीने आम्ही ते सबमिशन त्या ठिकाणी कोर्टात केलेलं आहे. निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिला, भवनाच्या विधानसभेच्या अध्यक्षाने निर्णय दिलाय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही लढाई चालू आहे ती लढाई आता न्यायालय ठरवेल. म्हणून आम्हाला खात्री आहे की आम्ही सर्व भक्कम बाजू आमची मांडलेली आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल अशी आम्हाला अपेक्षा पण आहे. एक प्रश्न असा आहे की तो सचिन गायवळ नावाचा एक गुंड होता, तो पळून गेलेला निलेश गायवळ आहे ना पुण्याचा, निलेश गायवळ, तर त्याला जो शस्त्र परवाना दिला गेलाय तो गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलाय आणि तो सुद्धा जून महिन्यात आणि तो जून महिन्यामध्ये दिला गेला. हे बघा, कोणालाही शस्त्र परवाना देताना कोणत्याही मंत्र्याचा त्याच्यात हस्तक्षेप नसतो. मुळामध्ये शस्त्र परवाना देणे हे तिथलच्या आयुक्त असेल किंवा SP कलेक्टर कार्यालय असेल हे लोक शस्त्र परवाना देत असतात. शिफारस केली होती. शिफारस आता आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाच्या आम्ही अनेक लोकांची शिफारस करतो, परंतु त्याची सर्व बाजू तपासण्याचं काम तिथलच्या आयुक्तांचं असतं आणि आयुक्तांची त्या लायसनवर सही असते. ते अंबादास दानवे असं म्हणाले की तुम्ही जे शांत बसले आहात तर 3-4 केसेस आहेत त्यामुळे तुमची चौकशी सुरू आहे 3 केसेसची. कोणती चौकशी सुरू आहे? आता त्यांनाच विचार, परंतु माझी चौकशी चांगल्या कामाची असेल. त्यांच्या चौकशा कोणत्या आहेत त्या चौकशामध्ये मी पडणार नाही. त्यांच्या कुठली चौकशी सुरू आहे? आता मला नाही माहिती, यांना फक्त वाकून पाहण्याची सवय लागलेली आहे. आम्हाला छाती ठोकपणे पुढे लढायची सवय लागलेली आहे. म्हणून आता त्यांची टर्म संपलेली आहे. बिचारे काहीतरी बोलावं म्हणून बोलतायत. आता कुठं जायचं या विचारामध्ये त्यांना झोपही लागत नाही. काय कुठं जावं, कोणता पक्ष पाहावा, अहो आता जाऊ दे. आमच्याकडे येणारची लाईन फार मोठी आहे. त्यांची यादी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. योग्य वेळी ते निर्णय घेतात. बरं, उद्धव ठाकरे जे आहेत, उद्धव ठाकरे दौऱ्यावर येत आहेत, अंबारडा मोर्चासाठी ते येत आहेत. काहीच तुम्ही दिलं नाही सरकारला असं त्यांचं म्हणणं आहे, पानं पुसली म्हणून ते येत आहेत. हंबरडा मोर्चा, हो, हंबरडा फोडण्यास पुरती ताकद तरी त्यांच्यात राहिली का? येऊन काय करणार आहेत? चांगले फोटो काढून ते सामनामध्ये छापणार आहेत? शेतकऱ्याला काय देणार आहेत? आणा ना, शेतकऱ्याला काही मदत तर करा. जातील आणि आपलं फक्त पक्ष जिवंत ठेवण्यासाठी फिरतील हे लोक. रडणाऱ्या शेतकऱ्याच्या आसू त्याला दिसणार नाही. जे आत्महत्या करतात त्यांच्याकडे बघा ना. सरकारने मदत दिली. आता ही सरकार मी पूर्णपणे दिली असं म्हणत नाही, मी दावा करत नाहीये तो, परंतु भरघोस मदत देण्याचा प्रयत्न तरी सरकार करते. आणि आमचे असलेले कार्यकर्ते वैयक्तिक मदत सुद्धा करायच्या मानसिकतेमध्ये. दुःख मोठं आहे, त्याला सावरण्यासाठी या. राजकारण करण्यासाठी येऊ नका. राजकारण करायचं तर तिथं बसून करा. शेतकऱ्याकडे फोटो काढून बाबा कसं तुमचं आणि म्हणून जाऊ नका. 2 तासाच्या दौऱ्याने असं शेतकऱ्याचे आसू पुसल्या जाणार नाही. जर मदत करायची असेल तर अशा वेळेला जेव्हा संकट येतं त्या टायमाला विरोधी पक्षातला असो सत्ताधाऱ्यातला असो यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. ही लोकांची अपेक्षा आहे. हे टीका करण्यासाठी फिरतायत, आम्ही मदत करण्यासाठी फिरतो.